नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत आणि नंतर सत्ता स्थापन होईपर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे तपशील हे तुम्ही NDTVवरती पाहणारच आहात. श्री राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा एक नवीन प्रयोग महाराष्ट्रामध्ये होतो आहे. मी बघितलं शेगावमध्ये शरद जोशी यांच्या संघटनेपासून तुमची सुरुवात आणि पुन्हा त्याच संघटनेला आता बरोबर घेणार, असंच आहे ना? हो, आम्ही सगळे शरद जोशींच्या विचारातूनच तयार झालेले कार्यकर्ते आहोत. शरद जोशींच्या संघटनेमध्ये आता कार्यरत असणारे वामनराव चटप, ज्यांच्याबरोबर मी विधानसभेमध्ये एकत्रित काम केलेलं होतं. त्याच्यानंतर शंकर धोंडगे, जे आता BRS मध्ये असले तरी ते शरद जोशींच्याच संघटनेचे मूळचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि आम्ही तिघांनी मिळून चर्चा केली आणि ठरवलं की सध्याच्या काळामध्ये शेतकरी चळवळीतले छोटे मोठे घटक जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, तालुका पातळीवर काम करणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून किमान शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची एक फळी तयार करावी की जेणेकरून ज्याला जिथं उभा राहायचं आहे त्या ठिकाणी त्याला आपली इतरांची ताकद त्याच्या पाठीमागं लावावी. याचं कारण असं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या सभागृहामध्ये किमान शेतकऱ्यांची भाषा बोलणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे काही चेहरे तिथं असणं गरजेचं आहे. सध्याची परिस्थिती ही अत्यंत निराशाजनक आहे. कुणालाही शेतकऱ्यांचं काही देणं घेणं पडलेलं नाही. अगदी साधी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा पुरस्कार द्यायला 8 कोटी नाहीत असं वित्त विभाग सरकारला सांगतं आणि दुसऱ्या बाजूला मात्र सवंग लोकप्रियतेच्या घोषणाचा सपाटा मुख्यमंत्री लावत आहे. यावरून त्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रती किती आत्मीयता आहे हे दिसून येतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण चळवळीची पार्श्वभूमी असणारे जे लोक आहोत आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून पहिल्यांदा आम्ही शेगावला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना आणि BRS अशी एकत्रित एक संयुक्त मेळावा घेतला. त्याला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. कारण आम्ही एक हॉल ठरवला होता. पाऊस प्रचंड पडत होता, पण त्या पावसामध्ये सुद्धा हॉलमध्ये माणसं मावली नाहीत. बाहेर म्हणजे जेवढे आत होते त्याच्यापेक्षा जास्त बाहेर लोक आलेले होते. आणि जे गेल्या अनेक वर्षापासून चळवळीमध्ये होते पण कंटाळून घरात बसले होते, हे सारे लोक बाहेर पडले. शेतकरी संघटना सध्या तरी आम्ही ह्या 3 मोठ्या संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि जिल्हा पातळीवर छोटे छोटे जे घटक आहेत त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून आज लातूरमध्ये मी आलेलो होतो. जे महाराष्ट्र विकास आघाडीच्या बॅनरखाली अण्णाराव पाटील काम करत आहेत ते आता आज सहभागी झाले. स्वतंत्र विदर्भवादी संघटना जी आहे ते सहभागी झालेले आहेत. शिक्षक आमदार म्हणून 18 वर्ष काम केलेले कपिल पाटील ते लवकरच येतील, कारण त्यांच्यावर आमची 2 बैठका झालेल्या आहेत. आणि बारीक सारीक सगळ्या संघटना किंवा सामाजिक संघटना शहरात खेड्यामध्ये काम करणारे ह्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की 4 वर्ष 10 महिने आम्ही सतत रस्त्यावर लढत असतो, संघर्ष करत असतो. कधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, कधी महिलांच्या प्रश्नावर, कधी कामगारांच्या प्रश्नावर, कधी असंघटित मजुरांच्या प्रश्नावर, शेतमजुरांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. आणि निवडणुका झाल्या की आम्ही सगळे गायब होतो. मग हे जे खऱ्या अर्थानं आज विरोधी पक्ष जिवंत ठेवला या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जे सतत अन्यायाच्या विरोधात लढत असतात, मग त्याच्यातला एखादा आश्वासक चेहरा. आणि आमची जवळजवळ 25, 30 वर्ष चळवळीतली कारकीर्द आहे. काही ना काही आमची पुण्याई थोडीफार आहेच. ही आमची असल्यानंतरही पुण्याई त्यांच्या पाठीमागे लावायचं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक, स्वच्छ चारित्र्याचा, स्वच्छ हाताचा एखादा चेहरा देण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण सगळ्यांनी त्याच्या मागं राहायचं. म्हणून सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून सामुदायिक असणारे नेतृत्व, एक नेता नसेल, एक आमची कोर कमिटी असेल, त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी. किती जागा लढणार तुम्ही? जिथं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी लढणार आहोत. कदाचित सगळ्या सुद्धा लढू आम्ही, कारण आणि शहरातले सुद्धा अनेक सामाजिक संघटना आमच्याशी संपर्क साधायला. आणि बच्चू कडू साहेब, हे मनोज जरांगे पाटील, आता चळवळीची पार्श्वभूमी असणारे सगळे आले तरी सगळ्यांना आम्ही घ्यायला तयार आहोत. सगळ्यांचं स्वागतच आहे. फक्त अर्थात वेगवेगळ्या संघटनांचे किंवा वेगवेगळे इश्यू असू शकतात, पण
त्याच्यामध्ये सुद्धा किमान समान कार्यक्रम तयार होईल आणि एक कॉमन जाहीरनामा तयार होईल आणि तो जाहीरनामा घेऊन आम्ही लढू. पण तुमचं बच्चू कडूंशी बोलणं झालंय 2 वेळा भेटलोय मी. त्यांच्याशी? आमची बोलणी चालू आहेत. बच्चू कडूंच्या बरोबर सुद्धा बोलणी चालू आहेत. संभाजीराजेंच्या बरोबर चर्चा झालेली आहे. बर. बऱ्याच लोक जरांगेनंही मी 2 वेळा भेटलेलो आहे. त्यांचा जरांगे पाटलांचा काही सकारात्मक प्रतिसाद? जरांगेंचं अजून त्यांच्या डोक्यात अपक्ष उमेदवार उभा करायचा असं आहे. बर. परंतु सध्याचे लोक इतके संधी साधू आहेत किंवा अपक्ष आलेले हे आपल्याबरोबर टिकून राहतील का नाही याची मला शंका वाटते. पण तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. ओके, म्हणजे तुमची त्यांच्याही राजकीय विषयावरती चर्चा झाली आहे? झाले. ओके, ह्या शिवाय अजून तुम्हाला काही दिसतात? MIM सारखा पक्ष, मनसे सारखा पक्ष, असे काही पक्ष? किमान समान कार्यक्रमावर जे जे लोक येतील त्या सगळ्यांना बरोबर घेण्याची आमची तयारी आहे. बरं, आणि तो काय किमान समान कार्यक्रम असेल? एक तर याच्यामध्ये मुख्य गाभा असेल तो धर्मनिरपेक्षता, जातीय किंवा धार्मिक विद्वेष पसरवणारं वक्तव्य नसावं आणि जातीच्या धर्माच्या आधारानं मतं न मागता प्रश्नावर आणि धोरणावर मतं मागायची हा आमचा उद्देश आहे. पण आता ही एक अपरिहार्यता पण आहे तुम्हाला, कारण लोकसभा निवडणुकीत तुम्हाला काही यश नाही मिळालं. नाही मिळालं म्हणून काय झालं? मी शेतकरी आहे, लक्षात ठेवा. दुष्काळ पडतो, अतिवृष्टी होते, गारपीट होते, म्हणून शेतकऱ्यांनी कधी शेती करायची सोडली नाही सोडली. पण शेवटी शेतकरीच यशस्वी होतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे, थँक्यू सो मच साहेब. नमस्कार. असं की शेतकरी चळवळीतला नेता सभागृहात असला तो शेतीविषयक प्रश्न मांडतो हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. राजू शेट्टी यांनी पण विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असे प्रश्न मांडले होते. त्यांचेच स्वतःचे काही राजकीय, तुमचेही राजकीय निर्णय चुकले काही? तुम्हाला उद्धव ठाकरेंनी ऑफर दिली होती. उद्धव ठाकरे खोटं सांगतायत. उद्धव ठाकरेंनी खोटं सांगितलं म्हणजे सातत्याने 6 महिने ते सांगत होते की ही जागा आम्ही सोडली म्हणून, आणि शेवटी त्यांनी मला अट घातली की त्यांच्या पक्षात यायचं. कारण त्यांचं चिन्ह घ्यायला सांगणं याचा अर्थ त्यांचा AB फॉर्म घ्यावा लागणार, त्याशिवाय चिन्ह मिळालं नसतं. आणि AB फॉर्म घेणं याचा अर्थ त्यांच्या पक्षात प्रवेश करणं. आजपर्यंतची चळवळीतली सगळी तपश्चर्या पणाला लावून केवळ खासदार व्हायचं म्हणून कुठल्या पक्षात जाण्याची माझी तयारी नव्हती. आणि पवार साहेबांनी काही तुम्हाला मदत केली नाही? काहीच केलेलं नाही. पवारांनी फक्त बघायची भूमिका घेतली, पण फक्त बोलले हे चुकीचं आहे म्हणून, एवढंच म्हणलं. हा एवढंच बोलले. आणि प्रत्यक्ष निवडणुकीत काय झालं? प्रत्यक्ष निवडून काय झालं तुम्हाला माहितीच आहे, काय निकाल लागला तो. पण निकाल लागला, पण तो तसा का लागला? आता तो कळ हळूहळू बोलेल मी त्याच्यावर, आता नाही बोलत मी त्याच्यावर. काहीच बोलायचं नाही? नाही बरेच बोलायचं. दिवस झालेत का दादा? नाही बोलत नाही, मौन बाळगायचं ठरवलंय. मौन बाळगायचं त्यांनी ठरवलंय. पण मी तुम्हाला म्हणालो तसं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक महत्त्वाची घडामोड, जसं एक शेतकरी चळवळीतले नेते जर एकत्रित येत असतील, जसं रिपब्लिकन चळवळीतल्या नेत्याने एकत्रित यावं असं म्हणणं होतं, तसं तुम्ही सदाभाऊ खोतला नाही का विचारणार? आमची पहिली अट ही आहे की जे मोठे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांच्यावर असलेले पाश तोडले पाहिजेत. बरं. आणि तुमचे बुलढाण्यातले सहकारी जे तुम्हाला ते येत असले तर तयारी आहे आमची. जे जरी संविधानित नसले तरी सुद्धा तयारी आहे, पण पाश कुठं असावे असू नयेत. त्यांचा आहे का पाश? मला माहित नाही. मधल्या काळात बरेच आरोप केले त्यांनी तुमच्यावरती. मला काही बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या मुलांना पुढे आणताय वगैरे, खरं आहे ते? त्याच्यावरही काही बोलायचं नाही मला. नाही, तुमचा मुलगा राजकारणात येणार आहे की नाही येणार? येणार नाही. नाही येणार? अजिबात येणार नाही. कुठलाही पद घेणार नाही, कुठलीही निवडणूक लढणार नाही? नाही नाही नाही. माझं विचार आणि माझं धोरण ठरलेलं आहे. मी जोपर्यंत सार्वजनिक जीवनात आहे तोपर्यंत तो येणार नाही. आता मीच निवृत्ती घेतली तर माझा निर्णय घ्यायचा अधिकारच संपून जाईल. त्यानं काय करायचं तो त्याचा प्रश्न आहे. कारण शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य मांडलं पाहिजे. हा सध्या तो काही तयारी करतोय वगैरे? नाही, त्याला फक्त विद्यार्थी चळवळ वाढवायला मी सांगितलेली आहे आणि तेवढंच तो करतोय. एक तुमच्यावर लास्ट शेवटचा प्रश्न, तुमच्यावर हा एक आक्षेप फार होतो की तुम्हाला लोक सांभाळता येत नाहीत, हे खरं आहे? असं काही नाही आहे. लोक गेल्या 30 वर्षापासून पहिला म्हणजे ज्यावेळी मला मिसरूड फुटलं त्यावेळी माझ्याबरोबर जे सहकारी होते तेच आजही माझ्याबरोबर आहेत. तुम्ही तपासू शकता. आणि हे जे आहेत ना सांभाळता येत नव्हते हे नंतर आलेले आहेत. म्हणजे जसं सुगी आल्यानंतर पाखरं येतात तसं, आणि दाना खाऊन झाला की पाखरं उडून जातात. पण जे मूळ गाभा सुरुवात ज्यांनी केली ते अजून माझ्याबरोबरच आहे.
माझी तर कोल्हापूर परिसरात येऊन तुम्ही बघू शकता. हे 2 वेळेला एकदा परत गेले तुम्ही, परत एकदा आणलं का त्यांना? गेले होते पुन्हा परत आणलं असं होय, झालं? त्यांनी माफी मागितली, चूक झाली म्हटली म्हणून घेतलं मोठं मन करून. पण ती काय रमले नाहीत, कारण इथं काहीच मिळत नाही हे लक्षात आलं. एक खाजगीत माफी मागितली, हो, घरी येऊन माफी मागितली माझ्या. तोंडाने मागितली, नमस्कार करून मागितली. आता कशी आता हे सगळं वर्णन कशाला करायला लावताय? पण त्यांना काय अपेक्षा होती? म्हणजे थोडंसं खोदून यासाठी विचारा की ते आता तुमच्या विरोधात उभा ठाकणारच आहेत. राहू देत ना, काय फरक पडत. या सगळ्या वादळांना तोंड दिलेला मी माणूस आहे, मला काय फरक पडत. थँक्यू शेट्टी साहेब. तर मी म्हणालो तसं की राजू शेट्टी यांनी सभागृहामध्ये महत्त्वाचे प्रश्न वेळोवेळी मांडले होते. ते सभागृहात असते किंवा शेतकरी संघटनेशी निगडीत असलेली नेतेमंडळी सभागृहात असणं हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे. आता ते नाही आहेत सभागृहात, तर त्यांचा प्रयत्न आहे की शेतकरी संघटनांची एक मोठ बांधायची. महाराष्ट्र त्याला कसा प्रतिसाद देतो ते कळेलच. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.